वेलकम बॅक गाईज. लुक हुज बॅक. येस, मी परत आलो आहे तुमचा फ्युचर यूट्यूबर. आय नो, मी 3 महिन्यानंतर आलो आहे असं हे होतं आहे, कारण बॅक कॅमेरावर फोन आहे आणि मला माहीत पण नाही मी फ्रेममध्ये येतो आहे का नाही. आता मला चेक करावं लागेल. पण आय नो, लास्ट 3 मंथपासून मी काहीच ब्लॉग वगैरे काहीच टाकलं नाही. डायरेक्ट असा घोस्ट मोडमध्ये गेलो होतो. तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिले माझ्या न्यू ऑडियन्सला माझा इंट्रोडक्शन देतो. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज पार्थ पवार and I am from Nashik, Maharashtra. Currently I am pursuing BSc in horticulture and I am currently in 3rd year. तर हा होता माझा इंट्रोडक्शन. तर आता आपला मेन पॉईंट. मी लास्ट 3 मंथपासून कुठेही गायब होतो. तर जे माझे क्लोज वन्स आहेत त्यांना माहीत आहे की मला वर्बल कम्युनिकेशनच्या प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे स्टॅमरिंग, स्टटरिंग, मीन्स मला बोलायला असं आता मी झालो बघा स्टटर. ते मला त्या प्रॉब्लेम मला लहानपणापासून आहे. तर मग मी जेव्हा बाहेर जायचो व्लॉग्स वगैरे बनवायला, मग मी तेव्हा जास्त एकदम स्टटर करायचो आणि ते डे बाय डे खूपच त्याचा परिणाम खूपच वाढत होता. आणि मग ते कुठे ना कुठे ते माझ्या कॉन्फिडन्सवर, सेल्फ बिलीववर ते खूप फरक पडत होता. कारण मग मी जेव्हा असं गर्दीमध्ये जायचो बनवायला व्लॉग्स वगैरे, तर तेव्हा मी खूप असा घाबरायचो की माझ्याकडे लोक बघून हसताय अँड ऑल. तर मग मी सगळ्यांना असं डायरेक्ट हेच करून दिला, गोष्टच केला डायरेक्ट. आणि मग मी असं जास्त कोणासोबत कॉन्टॅक्टमध्ये पण नव्हतो. मी कोणासोबत बोलायचो पण नाही जास्त. फक्त जे माझे क्लोजर होते फक्त त्यांच्यासोबतच बोलायचो आणि व्लॉग्स वगैरे पण सगळे बंद केले त्या भीतीमुळे. तर मग लास्ट 3 महिन्यापासून मी कुठे ना कुठे असं सारखा बसलो होतो. आणि मग एक दिवस इंस्टाग्राम स्क्रोल करत करत माझ्या फीडमध्ये राहुल बनसवराव सर यांची रील आली. आणि त्या रीलमध्ये तो बोलत होता की त्याला पण सोशल एन्झायटी होती, तो जेव्हा असा पब्लिकली बोलतो वगैरे. तर मग त्यांनी 100 days पब्लिक स्पीकिंग चॅलेंज स्टार्ट केला त्याची भीती दूर करायला. तर मग मी पण केला विचार की करूया स्टार्ट. मग मी त्याचे 10 दिवस मी त्याचे हे बघितले रील्स वगैरे, आणि कसं तरी असा कॉन्फिडन्स बिल्ड केला. आणि मग एक दिवस अचानक मी डायरेक्ट आमच्या नाशिकमधल्या पंचवटी साईडला गेलो, कारण तिकडे खूप अशी गर्दी असते संध्याकाळी. आणि मग मी तिथे एका रँडम माणसाला अप्रोच केला की माझा व्हिडिओ बनव. आणि मग माझा पहिला व्हिडिओ मी अपलोड केला. तर मग असं करत करत एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस, 10 दिवस, असे करत करत माझ्या चॅलेंजला 60 दिवस कंप्लीट झाले. आणि माझ्यामध्ये खूप फरक पडला आहे, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या कॉन्फिडन्समध्ये. आता मी पहिल्यापेक्षा कमी बोलायला अटकतो, स्टटरिंग कमी करतो, स्टॅमरिंग कमी करतो. आणि आता मला जास्त भीती पण वाटत नाही मी जेव्हा असा पब्लिकली बोलतो. तर खूप काही फरक पडला या चॅलेंज थ्रू. आणि अजून मी ट्राय करतो आहे डेली माझं प्रोनाऊन्सिएशन वगैरे बरोबर करायचं, इंग्लिश बरोबर करायची, कारण कुठे ना कुठे ते पण माझी थोडी खराब आहे अजून. तर ह्या 60 दिवसामध्ये ज्यांनी माझे चॅलेंज व्हिडिओ बघितले, त्यामध्ये लाईक, शेअर केले, कमेंट केले, ॲटलिस्ट काही लोकांनी कीप गोईंग बोललं, त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर ऑल द लव अँड सपोर्ट. असंच मला सपोर्ट करत राहा. मी तुम्हाला ह्यावेळेस निराश नाही करणार, ही माझी गॅरंटी. राहिला आता माझा 100 days पब्लिक स्पीकिंग चॅलेंजचा. तर हा चॅलेंज मी आता एक्सटेंड करतो आहे, कारण आता मला आवडते लोकांसोबत इंटरॅक्ट करायला, बोलायला. आणि आता मला जास्त भीती पण वाटत नाही कोणाला अप्रोच करायला. फर्स्ट डे मला आत्ता पण आठवतं, मी 30 मिनटं असं एक स्वतःला हे करत होतो, हायपअप करत होतो की चल पार्थ, तू करू शकतो. आणि मग 30 मिनटानंतर मी एका माणसाला अप्रोच केला आणि माझा व्हिडिओ बनवला. आणि ह्या चॅलेंज थ्रू माझ्यामध्ये खूप बदल झाले. आणि आता मला हे पुन्हा सगळं परत सुरू करायचं आहे.
आणि आता असं मला वाटतं की हा टायमिंग खूप परफेक्ट आहे, कारण माझ्या कॉलेजची ट्रिप चालली आहे साऊथ इंडियाला. म्हणजेच न्यू प्लेस, न्यू फूड, न्यू एक्सपिरियन्स, न्यू पीपल आणि अर्थातच भरपूर व्लॉगिंग. तर हे सगळं माझ्या लास्ट 3 महिन्यामध्ये माझ्यासोबत झालेलं. आणि अजून माझ्या चॅलेंजचे 40 दिवस बाकी आहे. तर बघूयात माझ्यामध्ये किती बदल होतो अजून या 40 दिवसामध्ये. आणि परत एकदा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ह्यावेळेस मी गायब नाही होणार. लेट्स क्रिएट सम मेमोरीज. ऑल राईट, बाय बाय, थँक्यू.